नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेवरून हालचाली थांबल्या होत्या। मात्र एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आणि भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आणि त्यामुळे फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग आता मोकळा झालाय। पाहूया TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे। भाजपकडून जो मुख्यमंत्री पदाचा उमेदवार मोदी शहा घोषित करतील त्याला पाठिंबा असेल अशी घोषणा करत शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला आणि देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदावरून पाठिंबाही दिला। म्हणजे आता एक बाब स्पष्ट झाली की मुख्यमंत्री भाजपचाच होणार आणि फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री असतील। भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे, शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे। अरे बाबा, आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत। मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना 2.5 वर्ष, मला पण 2.5 वर्ष पाठिंबा दिला की नाही? तर जेव्हा आता महायुतीचा होतोय, मी काय सांगितलं, वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे। दिल्लीत अमित शहांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची बैठक होणार आहे। त्या बैठकीआधी शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेनेची कुठलीही आडकाठी नाही किंवा माझी अडचणही नाही हे स्पष्ट केलं। त्यामुळे आता फडणवीसांच्या नावाची फक्त औपचारिकता बाकी आहे। तर शिंदेंच्या भूमिकेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शिंदेंचे आभार मानत अभिनंदन केलं। आज कुठे बसले, कुठे थांबले, कुठे म्हणजे काय नाराज झाले? आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे, आम्ही लढणारे लोक आहोत, लढून काम करणारे लोक आहोत। आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी, कुठलंही काही अडसर, कुठले काही नाराजी, कुठलं काही हे सगळं काही नाही आहे। स्पीड ब्रेकर नाही आहे। अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते, ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले, त्यामुळे इथं कुठलंही स्पीड ब्रेकर नाही आहे। निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का, एकनाथ शिंदे काय अडचण आहे का, बिलकुल नाही। त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शाह साहेबांनाही फोन केला, माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका, तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल। आम्ही सगळे एकत्रितच आहोत। माननीय शिंदे साहेब असतील, मी असेल किंवा अजितदादा असतील, आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही। आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील। आमचे श्रेष्ठी आहेत, ते आमच्यासोबत बसून सगळे निर्णय घेतील, त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या मनात जर काही किंतु परंतु असेल तर आज माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे। मला एकनाथजींच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने अभिमान आहे की महायुतीचे नेते कसे असावे। ज्या पद्धतीनं देवेंद्रजींनी आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा पक्षाने जे जे आदेश दिले ते आदेश जसे पाळले आणि महायुती म्हणून एकनाथ शिंदेजींनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका योग्य पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रासमोर मांडली। खऱ्या अर्थाने मी एकनाथ शिंदेजींचं मनापासून अभिनंदन करतो। महायुतीचे नेते म्हणून एकनाथजींनी आज जे भूमिका घेतली आहे ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता एक मोठी भूमिका आहे। फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपनं 132 आमदार निवडून आणले, त्यामुळे भाजपच्या हायकमांडनेही फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे। फडणवीसांच्या नावाची घोषणा आता औपचारिकताच राहिली, पण शिंदे नाराज असल्याच्या ज्या बातम्या येत होत्या त्यावर स्वतः शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या मुख्यमंत्री पदाला पाठिंबा देत आपली ओळख सख्खा लाडका भाऊ असल्याचं म्हटलंय। मी कुठेही कुठलाही धरून ठेवणं, ताणून धरणं असल्यातला माणूस नाही आहे। मी सांगितलं, माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे पद आहे। नवीन ओळख जी आहे ती एक
नशिबाने मिळते मोठी आहे. आता एकनाथ शिंदे काही म्हणत असतील, त्यांना वरतून दबाव आलेला असेल आणि दबावाच्या शेवटी त्यांनी हा निर्णय केला असेल असं आम्हाला वाटतं आहे. हा निर्णय पहिले का नाही केला, इतके दिवस का लागलेत, हाही प्रश्न या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ एक पाचशे बहुमत आहे. त्या बहुमताच्या आधारावर त्यांची आका जे दिल्लीत बसलेले ते निर्णय घेतील. पुढच्या काही तासात दिल्लीत शहांच्या उपस्थितीत शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची बैठक होणार आहे. या बैठकीत फडणवीसांचं नाव घोषित होईल आणि शुक्रवारी 29 तारखेला नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत फडणवीसांची नेता म्हणून निवड होईल. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून फडणवीसच पुन्हा येतील. शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी, माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हातात घेत, माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.